नमस्कार. आता आपण अंधेरीहून पालघर रेल्वे स्टेशनला आपण आहोत आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडून आपण शिरगाव बीच या ठिकाणी जाणार आहोत. या शिरगाव बीचवरती सध्या कोकण ग्लोबल कोकण महोत्सव सुरू आहे आणि याचं उद्घाटन गणेश नाईक वनमंत्री यांनी केलेलं आहे आणि याची तारीख आहे 18, 19, 20, 21, 22 फेब्रुवारी 2026. तर आपण पुढे पाहूया आणि लाईक सबस्क्राईबर संध्याकाळी 7 वाजता. सन्मान फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत हे शिवणीच्या लाकडापासून बनवलेली गणपतीची मूर्ती आहे आणि ही मागच्या साईडनी सुद्धा आपण बघू शकतो आणि त्याचं ही प्राईज आहे ही गणपती मूर्ती. त्याचबरोबर काही सागवान लाकडापासून सुद्धा बनवलेलं हे गणपतीचं मूर्ती आहे. ही सागवान लाकडापासून बनवलेली आहे. ती सुद्धा आपण या नक्षीदार डिझाईनमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने नक्षीदार डिझाईनमध्ये तयार केलेलं आहे आणि त्याची ही प्राईज आहे. आणि या ठिकाणी आज ज्या रयतेच्या राजाची जयंती आहे ती आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना उत्तम मानाचा मुजरा करतो आणि त्यांचीसुद्धा मूर्ती आपण हातात घेऊन आपण बघूया. ही छत्रपती शिवाजी महाराज सागाच्या लाकडापासून बनवलेली आहे. ही पाठची साईड आहे. महाराज हे सर्व पालघर येथील ग्लोबल कोकण फेस्टिवल आहे. या ठिकाणी हे सर्व चालू आहे आणि या ठिकाणी
काजूची लाकडं देखील, काजूची झाडं आहेत, त्याचबरोबर हे शेवगा आहे आणि ही चे स्टॉल आहे आपल्या इथं कोकण महोत्सवामध्ये. तर आमच्याकडे आल्लापल्ली आपलं CP टीक मग चंद्रपूर टीक सेंट्रल प्रोव्हिन्स टीकचा पासून बनवलेल्या शिवण आणि सागवानाच्या मूर्ती आहेत. तसेच महाबळेश्वर येथून जांभळाच्या झाडाचा पासून तिथल्या स्थानिक लोकांकडून जमा केलेला मध पण विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच आपल्या कासा नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वन औषधीची रोपंसुद्धा आपल्याकडे जवळपास 19 प्रकारची रोपं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कासा नर्सरी येथे सागाचे स्टंप आहेत, रूट ट्रेनर, खैर, कांडो, सिसम, शिसू, बिजा, काजू, बेहडा, हिरडा, खाया इत्यादी प्रकारची रोपं आणि खैराचे उंबरे, मोबाईल स्टँड, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्वान टिंबर्स आणि वेगवेगळे आपल्या देवांचे आणि आपले महापुरुषांचे पण आपण मूर्त्या आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वन विकास महामंडळातर्फे बनवलेले आहेत. तरी सगळ्यांना आपल्या स्टॉलला भेट द्यावी ही विनंती. नमस्कार. माझ्याकडे आहेत मैसुरी चंदन, मसाला अगरबत्ती आहे, सिल्वर मेटॅलिक आहे, ओके. त्याच्यानंतर कस्तुरी आहे, चंपा आहे, सोनचाफा आहे, रोबाण आहे, त्याच्यानंतर म्हणजे भरपूर असे भरपूर असं 20 प्रकारचे फ्लेवर माझ्याकडे आहेत. पायनॅपल आहे, ग्रीन फायर आहे, मसाला फ्लोरा आहे, मोगरा आहे, बरोबर, मॅजिक फूल आहे अजून, आणि अशा वेगवेगळ्या एक मिक्स पॅकेट पाहिजे तसे पण आहेत आमच्याकडे. ओके. आणि जे काही स्टार्टिंग रेंज कशी असणार आहे? 50 रुपयापासून आहे. 100 ग्रॅमचं. माझं नाव दीपाली जाधव, हरिओम वूडवर्क्स मध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्याकडे तुम्हाला देवघरातील छोटे पाट, आसन, लाकडी चौरंग, स्टेप्स ह्या ज्या आहेत तिथे मांडणी केली आहे, त्या साईजप्रमाणे कस्टमाइज करून मिळते. त्याच्यानंतर आसन आहे, अष्टधातू पंचधातूमध्ये छोट्या छोट्या मूर्त्यांचं कलेक्शन आहे, तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. असे चौरंग आहेत, ते पण साईजप्रमाणे कस्टमाइज करून मिळते. त्याच्यानंतर हे पूर्ण लॅमिनेशन सेक्शन आहे. एकदा स्टिक करा, स्टिकिंग ब्रँडेड क्वालिटीचं आहे. ब्ल्यू कलरची जे टेप आहे ती ब्रँडेड क्वालिटीची आहे, म्हणजे अगदी तुम्ही ओढून काढल्याशिवाय पण निघणार नाही अशा. त्याच्यानंतर बरेचसे त्याच्यामध्ये प्रकार आहेत, शुभलाभचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर स्वामींच्या प्लेट्स आहेत, फ्रेम आहे. त्याच्यानंतर देवांच्या मूर्त्या आहेत, आसन आहेत. त्याच्यामध्ये प्रकार आहेत, ऑर्डिनरी वूड आहे आणि सागवानी वूड आहे. हा, त्या ऑर्डिनरी पण तुम्ही ओल्या कपड्याने क्लीन करू शकता, ॲज इट इज तसंच राहणार, ह्याला वाळवी लागणार नाही, कलर जाणार नाही त्याचा. नंतर मग असे आम्ही बेसेस पण डेव्हलप केले, हे सागामध्ये आहे, पण साईज प्रमाणे तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील. अगदी साईड बाय साईड तुम्ही छोट्या छोट्या मूर्त्या डिस्प्ले करू शकता. बरोबर. स्टार्टिंग रेंज किती असते? स्टार्टिंग रेंज अगदी 60 रुपयापासून आहे आणि स्टेप्स मध्ये स्टार्टिंग रेंज साईज 6 बाय 6 पासून 400 पासून ते 3000 पर्यंत माझ्याकडे अवेलेबल आहे. ओके. तुम्हाला जर त्याच्यापैकी काही आवडलं असेल किंवा कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9137672570. थँक्यू. माझं नाव ज्योतिराव. माझ्याकडे कम्प्लीट हँडमेड ज्वेलरीचं कलेक्शन आहे आणि ही जी ज्वेलरी आहे ही संपूर्ण काचेच्या मोत्यांमध्ये बनलेली आहे आणि एक एक वस्तू जी आहे ती पूर्ण हाताने बनवलेली, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम्स असू शकत नाहीत. रादर प्रोडक्ट खूप लॉंग लास्टिंग आहेत आणि खूप चांगले टिकणारे आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट प्राइस पॉइंट मध्ये, हे माझे ब्रेसलेटचं कलेक्शन आहे. पूर्ण ग्लास पर्ल्स आहेत आणि सगळे काचेचे क्रिस्टल्स आहेत. ह्याची प्राइस अगदी 100 रुपीजला 2 ब्रेसलेट आहेत. हे 120 वाले ब्रेसलेट्स आहेत. इथे बघाल तर पर्ल्सच्या सगळ्या माळा आहेत. ह्या कुठल्याही घ्या 250ला पूर्ण 3 पीस सेट मिळेल. या साईडला बघाल तर पूर्ण क्रिस्टलचे सेट्स आहेत. इकडून माझ्याकडे पूर्ण बँगलचं कलेक्शन आहे बघा. सिंगल लेअर बँगल आहे, डबल लेअर मध्ये बँगल्स आहेत. हे ग्लास पर्ल्स पूर्ण जयपुरी बीड्सचं हे कलेक्शन आहे. त्याच्यानंतर इथे आहेत हे फायबर बीड्स आहेत. हे 4 लेअर मध्ये सेट्स आहेत. ओके. त्याच्यानंतर या बाजूला बघाल तर हे सगळं 1 ग्रॅम गोल्ड कलेक्शन आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला वेगळी वेगळी व्हरायटी येईल जयपुरी बीड्स मध्ये. हा, सगळं जयपुरी बीड्स मध्ये आहे. त्यानंतर इथे आहे माझं मंगळसूत्र कलेक्शन. हे सगळं क्रिस्टल मध्ये बनलेले आहेत आणि काचेचे मोती आहेत त्याच्यामध्ये. ह्याच्यात तुम्हाला जी हवी ती साईज आहे, 18 इंच आहे, 24 इंच आहे, 32 आहे आणि 36 आहे. ह्याच्यामध्ये जरा डिफरंट पॅटर्न्स विचारलात
तर माझ्याकडे डबल साइडेड पेंडंट म्हणजे मध्ये फक्त मंगळसूत्राची माळ आणि दोन्ही साईडला पेंडंट हे अशा टाईपचे सुद्धा मंगळसूत्र माझ्याकडे आहेत. काहीतरी युनिक. हे थोडेसे युनिक प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर एक वेगळाच प्रोडक्ट तुम्हाला मला दाखवायचा आहे. हा आहे राणी हार. ह्याचा तुम्ही लुक बघाल, हा घातल्यानंतर प्रोडक्ट खूप वेगळा आणि युनिक दिसतो. मोत्यांमध्ये आहे ना? पूर्ण काचेच्या मोत्यांमध्ये आहे. हा आहे राणी हार. याच्यामध्ये तुम्हाला इयरिंग्स, एक बँगल, ओके, लॉंग मंगळसूत्र असा पूर्ण हा तुम्हाला 3 पीसचा सेट आहे. फक्त 1000 ला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 पीसेस वेगळे वेगळे मिळतात. ओके. त्याच्यानंतर हा एक अजून प्रकार आहे. हे आहेत पूर्ण काचेच्या मोत्यांची माळ. ह्याला तुम्हाला डबल पण करता येते, म्हणजे लॉंगही करून घालू शकता आणि शॉर्टही करून घालू शकता. जेव्हा तुम्हाला शॉर्ट घालायची असेल तेव्हा ही रेग्युलरली शॉर्ट घाला. लॉंग करायची असेल तेव्हा ह्याला फक्त सोडायचं, ह्याचे 2-2 पार्ट वेगळे करायचे आणि तुम्ही ह्याला लॉंग माळ म्हणून सुद्धा घालू शकता. म्हणजे तुमच्यावरती की तुम्हाला कसं त्याला युज करायचं. याच्यामध्ये डबल लेअर पण सेपरेटली बनवलेले आहेत. ओके. हे आहेत डबल लेअर मध्ये. ओके. त्याच्यानंतर एक अजून वेगळं कलेक्शन आहे. या साईडला बघाल, हे संपूर्ण कोरियन क्रिस्टल्सचं कलेक्शन आहे. ओके. आणि इथे पाठीमागे आहे हे पूर्ण ग्लास बीड्स विथ कोरियन क्रिस्टल, हे असं कलेक्शन आहे. हा ओके. थोडा वेगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर आत्ताचे जे फेमस आहेत ते इनविजिबल तन्मणी सेट. हे पूर्ण इनविजिबल सेट्स आहेत आणि हे पूर्ण कुंदन मध्ये बनलेले आहेत. हा तुम्ही प्रकार बघा, हा खूप वेगळाच आहे. छान. हे असे इनविजिबल कुंदन सेट्स आहेत. म्हणजे तुमच्यावर याला तुम्हाला लेंथची सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. लहान करू शकता, मोठे करू शकता. लांबून बघाल तर फक्त पेंडंटचं लुक येतं. ओके. हा खूप वेगळाच प्रकार आहे. आणि या बाजूला बघाल, हे संपूर्ण मोत्यांच्या माळा आणि इनविजिबल सेट्स आहेत. बरोबर. सो हे असं सगळं कलेक्शन आहे. अजून इयरिंग मध्ये भरपूर व्हरायटी आहे. 100 ला 3 पेअर इयरिंग्स घेऊ शकता. ओके. होलसेल मध्ये माझ्या सगळ्या इयरिंग्स आहेत. हा ओके. बघा, तुम्हाला एक नमुना दाखवते. हे आहेत इयरिंग्स. याच्यामध्ये अजून बरेचसे कलेक्शन ऍड ऑन व्हायचे आहेत. तुम्ही ओके. याल तर तुम्हाला स्टँड वरती संपूर्ण इयरिंगचं एक वेगळंच कलेक्शन बघायला मिळेल. बरोबर. थँक्यू सो मच. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9870292283. काही हवं असेल तर तुम्ही मला ऑनलाईन या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. माझं नाव अमय मांडलेकर. तर आपण आज आलोय कोकण बाजार पालघर मध्ये. तर आता बघू शकता आपल्याकडे वेगवेगळे असे सुंदर असे सेट्स आहेत. इयरिंग्स आहेत आपल्याकडे. रिजनेबल प्राइस मध्ये आपल्याकडे चोकर्स आहेत. इनविजिबल नेकलेस असे आहेत वेगवेगळे ओके. प्रकारचे. इथे अँटी डार्निश स्टेनलेस स्टीलचे आपल्याकडे असे गोल्ड आणि सिल्वर मध्ये चेन्स आहेत. ओके. साडी पिन आहेत. वेगवेगळे आपल्याकडे बँगल्स आहेत. ओके. इयरिंग्स आहेत एकदम रिजनेबल मध्ये. 50 रुपीजलाच आहेत. कुठलेही घ्या तुम्ही, 50 रुपीजलाच आहे. ओके. असे ट्रेडिशनल फॅन्सी आपल्याकडे इयरिंग्स आहेत. वेगवेगळे प्रकारचे खोपे आहेत. ओके. महाराष्ट्रीयन हे रिंग्स आहेत. साडी पिन आहेत. ब्रोच म्हणून पण आपण यूज वगैरे करू शकतो. बरोबर. आणि यांची स्टार्टिंग रेंज कशी असणार आहे? स्टार्टिंग आपल्याकडे रिजनेबल आहे. सगळ्यांची स्टार्टिंग फक्त 300 पासून आहे. ओके. जर तुम्हाला काय जर खरेदी करायची असेल तर व्हिजिट करा आपल्या स्टॉलला. आणि ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो 8108749055. जर तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही भेट द्या आमच्या स्टॉलला. आपल्याकडे असे वेगवेगळे फॅन्सी असे इयरिंग्स आहेत नवीन ट्रेंडिंग फॅशनमध्ये. एकदम रिजनेबल आहे. स्टार्टिंग फक्त यांची 250 पासून आहे. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लवकर या. इथे बघू शकता खूप सारे स्टॉल्स तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला सर्व गोष्टींची खरेदी करता येणार आहे. आपण सर्व काही स्टॉल्स तुम्हाला दाखवू शकत नाही कारण वेळ खूप जाईल. तर तुम्ही सर्वांनी नक्कीच या. हे अरुणा सुरती गोलवड गणेशवाडीवरून आहे. हा आम्ही बांबूवरून बनवते. हा काही लग्नासाठी काही कामावर लागते. बरोबर. फ्रूट काही ठेवणार बरोबर. फळभाज्या वगैरे ठेवण्यासाठी बाजारात वापरू ठेवलं. शकता. हा लेम आहे. ओके. याच्यात बल्ब लावून लेम खूप छान दिसेल बाबा. बाल्कनी मध्ये लावायला छान आहे. चपाती भाकरी बरोबर. ठेवायला आहे. भाकऱ्या वगैरे हा ठेवण्यासाठी आहे. फुलची टोकरी आहे. ओके. फुलं ठेवण्यासाठी परडी छान आहे. आम्ही अजून हे सगळं म्हणजे आमच्या भरपूर घरी ऑप्शन्स आम्ही आहेत. घरी आम्हीच बनवते. ओके. हे सगळे घरी तुम्ही बनवता? आम्ही बनवते. बरोबर. बांबूवरून बनवते आम्ही घरी छान. बसून. आणि कोणाला जर हवा असेल तर नंबर सांगशाल तुमच्याकडे? हा, हा. इथल्या कुठल्याही जर तुम्हाला वस्तू काय पाहिजे असेल ना हा. तर हा पहिला वाला नंबर बघू शकता 8983853181. या ताईंना फोन करा आणि कुठल्याही वस्तू तुम्ही ऑनलाईन मागवू शकता ताईंकडून. वंशा बुजड. मी आईना इथे असतो तालुक्यात. मी वस्तू बनवतोय. हे फुलांची परडी आहे. ओके. हे तारप आहे. हे तारप आहे असं वाजणारे आहे. आणि ह्याच्यावर ही वारली पेंटिंग केली आणि शो पीस म्हणून हे वापरता येतं आणि वाजणारे आहे. असं हे तारप आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. मोठ्यापासून छोट्यापर्यंत साईज पण आहे. ही बासरी आहे. ही पण वाजतंय.
ही तारपा किचन आहे, ती चावीला वापरू शकतो. बरोबर, सुंदर. ही लहान मुलांची शिटी आहे, ओके. बेशी वाजतंय. हे टेबलवर किंवा पेपरवेट किंवा शोपीस म्हणून हौशीचो घो माझ्या करू त्याचं काय, त्याचो पाय नाही थाऱ्यावर, पण त्याच्या पुढं मला काही थोर नाही, माझा जीव भारी त्याच्यावर. हट्टी थोडा, जिद्दी थोडा हाय, की काय सांगू बाप माझा गुन्हाची नाही. तो सव्वीसच आहे. नाही साईज नाही सांगत आहे मी, कलर सांगतो. तो कलर हाच कलर 26 आहे. तुम्हाला हाच पाहिजे तर अच्छा 26 काढून देईल तुम्हाला. अच्छा एकच पीस आहे. हां सिंगल पीस आहे. चालू केलं.
आदिवासी तारपा नृत्याचं एक पारंपरिक तुझं नाव निघालं पाहिजे. बाजूला आणि तुमचा फोन नंबर द्या. तुला मी घरी सांग. हे आदिवासी तारपा नृत्याचं एक वाद्य आहे. हे आहे दुधी भोपळा आहे. दुधी भोपळा हे आहे बांबूची आहे आणि हे जे बनवलेलं आहे हे टाळ्याच्या पातीपासून हे बनवलेलं आहे. आणि असं जे यावरती आदिवासी लोक जे आहेत जे तारपा नृत्य करत असतात. आपण एकदा वाजवून बघूया.